तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुख्यात असणारा हा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। मंदभूतो अयं लोको तनुकेत्थ विपासति सकुन्तो जालमुतो आपो सगाय गच्छति। भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे। या गाथेवर उपदेश केलेला आहे। या गाथेचा या प्रकारे अर्थ आहे, हे जग आंधळ्या माणसांनीच भरलेलं आहे। जास्तीत जास्त लोक या जगामध्ये कसे आहे? आंधळे लोक आहे। येथे सम्यक दृष्टी ठेवणारे माणसे विरळ, म्हणजे थोडके, ज्यांना सम्यक दृष्टी आहे, योग्य दृष्टी आहे, ते असे लोक या जगात किती आहे? बोटावर मोजण्याजोगते आहे। म्हणजे ज्यांना सम्यक दृष्टी आहे अशा लोकांची संख्या नाहीच्या बराबर आहे। आणि जे लोक मिथ्या दृष्टी काय, असं होते का, असं केल्याने असं होणार का, या प्रकारे त्या लोकांची संख्या जास्तीत जास्त आहे। तर जग आंधळं कसं आहे, तर यावर आपण आज प्रकाश टाकूया आणि हा अभ्यास करूया। भगवान बुद्धांनी हा उपदेश केला। भिक्खूंनो, पुष्कळ वर्षाआधी या श्रावस्तीमध्ये एक राजा राहत होता। भगवान बुद्ध पूर्वीची कहाणी सांगतात। जग आंधळं कसं आहे, तर पूर्वी एक राजा राज्य करीत होता। त्या राजाने आपल्या अमात्याला बोलवले आणि अमात्याला बोलवून घेऊन तो त्या अमात्याला काम सांगतो, हे पुरुष ऐक, श्रावस्तीमध्ये जितके जन्मताच आंधळे आहे त्या लोकांना एका ठिकाणी जमा कर। जेवढे आंधळे जन्मताच आंधळे आहे त्या लोकांना एका जाग्यावर त्यांना गोळा कर। तो राजसेवक म्हणाला, ठीक आहे महाराज, असे म्हणून तो तिथून अमात्य राजाला उत्तर देऊन निघून जातो। श्रावस्तीमध्ये जितके जन्मताच आंधळे लोक होते त्या सर्वांना गोळा करून तो अमात्य राजाजवळ घेऊन गेला आणि म्हणाला, राजन, श्रावस्तीमध्ये जितके जन्मताच आंधळे आहे सर्वांना मी गोळा करून घेऊन आलो आहे। तर अमात्य या जन्मताच आंधळ्या असणाऱ्या लोकांना सर्वांनाच
आपला हत्ती दाखव. जे जन्मतात लोक आंधळे आहे त्यांना जाऊन आपला हत्ती दाखव. ठीक आहे महाराज असे म्हणून तो अमात्य त्यांना घेऊन त्या सर्व आंधळ्या पुरुषांना हत्ती दाखवायला घेऊन गेला आणि मोठा हत्ती समोर उभा केला त्या सर्व आंधळे लोकांच्या आणि त्यांना सांगितलं, हा हत्ती आहे, ह्या हत्तीला बघा. तेव्हा काही आंधळे लोकांनी त्या हत्तीच्या डोक्यावर तर काही आंधळ्यांनी हत्तीच्या कानाला पकडले, काहींनी दाताला पकडले तर काहींनी सोंडाला पकडले तर काहींनी शरीराचा भाग पकडला, पोटाला पकडले, पायाला, पाठीला, शेपटाला, शेपटीच्या केसाला पकडले. असे सर्व आंधळे लोकांनी एक एक अवयव हत्तीचं पकडलं आणि सर्वजण सांगू लागले आपसामध्ये की हत्ती असा असतो, हत्ती असा असतो. ते आपसामध्ये एकमेकांना सांगू लागले. तेव्हा तो पुरुष जो राजसेवक होता तो त्या जन्मातच आंधळे असणाऱ्या लोकांना अशा प्रकारे हत्ती दाखवून जिथे राजा होता तिथे घेऊन गेला आणि म्हणाला, महाराज या आंधळ्यांना हत्ती दाखवला आणि या आंधळ्यांनी हत्ती बघितला. आता आपली जशी आज्ञा असेल ते सांगा. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, भिक्खूंनो, तेव्हा तो राजा जिथे ते आंधळे होते तिथे गेला आणि म्हणाला, सूरदास काय हत्ती बघितला? सर्व जेवढे आंधळे होते त्या सर्वांना राजाने विचारलं, सूरदास काय हत्ती बघितला? ते सर्वजण म्हणाले, होय देव, आम्ही सर्व लोकांनी हत्ती पाहिला. मग सर्वांना विचारण्यात आलं, मग सांगा हत्ती कसा आहे? सर्व आंधळ्या लोकांना विचारलं की हत्ती कसा आहे? तेव्हा भिक्षूंनो, ज्या आंधळ्यांनी हत्तीच्या डोक्याला पकडले होते ते म्हणाले, महाराज हत्ती असा आहे जसा एखादी मोठा रांजण. हत्ती कसा आहे? रांजणासारखा आहे, घळा. भिक्खूंनो, ज्या आंधळ्यांनी हत्तीचे कान धरले ते म्हणाले, हत्ती सुपासारखा आहे. हत्ती कसा आहे? सुपासारखा आहे. भिक्खूंनो, ज्या आंधळ्यांनी हत्तीचा सुळा पकडला, समोरचे जे सुळेदार, ते निर्णय देऊ लागले आणि त्यांनी म्हटले, महाराज हत्ती असा आहे जसा एखादी खुट्यासारखा आहे. भिक्खूंनो, ज्या आंधळ्यांनी हत्तीची सोंड पकडली त्यांनी म्हटले, महाराज हत्ती असा आहे जसा एखादी नांगराचा फाळ असतो ना त्यासारखा. भिक्खूंनो, ज्या आंधळ्यांनी हत्तीचे मस्तक पकडले, शरीर पकडले, हे पोटामधून शरीर पकडले दोन्ही हाताने, दोन्ही चारही पायाच्या खाली बसून हत्तीचं पोट पकडलं, त्यांनी म्हटले हत्ती असा आहे जशी एखादी ढोलीसारखा आहे हत्ती. भिक्खूंनो, ज्या आंधळ्यांनी हत्तीचा पाय पकडला ते म्हणाले, हत्ती असा आहे जसा एखादी खांबासारखा हत्ती आहे. भिक्खूंनो, ज्यांनी हत्तीची पाठ पकडली ते म्हणाले, हत्ती असा आहे जशी एखादी उखळ. भिक्खूंनो, ज्यांनी शेपूट पकडले ते म्हणाले, हत्ती असा आहे जसा सोटा. खेळताना मारत होते ना लहानपणी, सोटा. भिक्खूंनो, ज्यांनी शेपटीचे केस पकडले त्यांच्यासाठी हत्ती कसा आहे? केस पकडणाऱ्या त्या व्यक्तीसाठी हत्ती कसा आहे?
ब्रश, हत्ती कसा आहे? एखाद्या ब्रश सारखा किंवा झाडू सारखा. अशा प्रकारे ते एकमेकांना, सर्व आंधळे एकमेकांना सांगू सांगू आपसामध्ये झगडा करू लागले, मारामाऱ्या करू लागले, डोके फोडू लागले. ते सर्व आपसात भांडू लागले, झगडू लागले, ठोसाठाशी, लठ्ठा लाठी, ठोसे मारू लागले. जे हातात सापडण लाठी वाटी ते मारू लागले. हत्ती असा आहे, हत्ती असा नाही, हत्ती असा आहे, हत्ती असा नाही, या प्रकारे सर्व आपसामध्ये मग असं झगडा भांडण, मारामाऱ्या, शिवीगाळ करू लागले. भिक्खूंनो, ते पाहून राजा खूप हसला. तो राजा खूप हसला. भिक्खूंनो, या प्रकारे आंधळ्या लोकांनी जग भरलेलं आहे. हे सत्य आहे. त्यांनी जे बघितलेलं आहे ते सत्य आहे. खोटं आहे का? कारण त्यांची दृष्टी नसल्या कारणाने त्याने जे बघितलं त्याचा अंदाज लावला. ते सत्यच आहे, खोटं नाही आहे. परंतु सत्य कसं आहे? आंशिक. किती सत्य आहे ते? फक्त आंशिक सत्य हाती लागलेलं आहे. पुरा हत्ती काही हाती लागला नाही. मग आम्ही काय करतो? 4 पुस्तकं वाचले की काय करतो? तो काय सांगते मला माहीत आहे, शीलच श्रेष्ठ आहे. शील नाही, दुसरा म्हणतो समाधी श्रेष्ठ आहे, तिसरा म्हणतो प्रज्ञा श्रेष्ठ आहे, चौथा म्हणतो दानच श्रेष्ठ आहे. या प्रकारे आपसामध्ये आपण एकमेकासोबत वादविवाद करून, एकमेकाची उतरवून ठेवून, शिवीगाळ करून मारामारीवर येतो. वादविवाद कसा होते? लठ्ठालठ्ठी कशी होते? पकडापकडी या कारणाने होते की मी म्हणतो ते खरं आहे, मी म्हणतो ते खरं आहे. आपसामध्ये त्याला काय येते, मला येते, मी सांगतो तेच खरं आहे, तो काय सांगते. या प्रकारे अजून हत्ती कोणालाही कळलेला नाही. धम्म कळला का? धम्माचा एक अंश, फक्त एक अंश सत्य त्याच्या हातात आलेला आहे आणि तो समजून बसला की पुरंच्या पुरं सत्य मला गवसलेलं आहे. सत्य अजून गवसलेलं नाही, कोसोदूर आहे. बाबासाहेबांनाही सत्य गवसलं नाही. बाबासाहेबांनी सांगितलं, काय सांगितलं? की धम्म हा विशाल सागराप्रमाणे आहे. मी फक्त त्या सागराच्या पाण्याच्या मध्ये उभा आहे आणि तो फक्त माझा पायाचा घोटा भिजलेला आहे. काय म्हणते बाबासाहेब? माझा फक्त पायाचा घोटा भिजलेला आहे, अजून मी बुडलो नाही, सागरामध्ये पुरेपूर डुबकी नाही मारली अजून. म्हणजे बाबासाहेबांच्या हातात सुद्धा काय आलं? आंशिक सत्य आलं, थोडंसं, एवढूस. अजून डोक्यापर्यंत समुद्र बाकीच आहे, खोली काही मोजली नाही, मोजायला वेळ नाही. प्रत्येक व्यक्तीचं असंच आहे की थोडंसं काही वाचलं त्याच्यावर तो चिंतन मनन करून एकमेकाशी वाद घालतो. दुसऱ्यानं दुसरंच वाचलं, तिसऱ्यानं तिसरं वाचलं आणि ते आपसामध्ये बसले. धम्म कसा आहे? मी म्हणतो असा आहे. धम्म कसा आहे? मी सांगतो तसा आहे. धम्म कसा आहे? शीलच म्हणजे धम्म आहे, समाधीच म्हणजे धम्म आहे, प्रज्ञाच म्हणजे. प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं मांडणी करत आहे. पण सत्य आहे का ते? सत्य नाही आहे. धम्म अजून कुणालाही काही समजलेला नाही आहे. धम्म एवढूसा नाही आहे. धम्म 84,000 उपदेश आहे. आता किती लोकांच्या मुखोगत आहे? 84,000 उपदेश आमच्याच मुखोगत नाही. म्हणजे आम्हालाही किती सापडला? आंशिक, थोडंसं, अजून भरपूर काही बाकी आहे. धम्म काय थोडासा आहे का? बाबासाहेबांनी सागर म्हटलेलं आहे त्याला, समुद्र, अथांग पाणी आहे त्याच्यात. त्याच्यातलं फक्त ओंधळवर पाणी असं उचललं आणि ते तोंडाला लावलं, एवढंच. अजून भरपूर काही बाकी आहे. म्हणून बरेच लोक आपसामध्ये या वादविवाद करून झगडतात. म्हणून भिक्खूंनो, या प्रकारे साधू आणि परिव्राजक, आंधळे आणि डोळे नसलेल्या समान आपसामध्ये झगडे भांडण करून
एक दुसऱ्याला मुखरूपी शस्त्राने घायाळ करतो. काय करतो मग आपण? एकमेकाला जसं तोंडात येईल तसं बोलून घायाळ करतो. तू का सांगतो मला? मला धम्म माहीत आहे. कोणालाही विचारा, लहानचा सामनेर असेल आणि त्याला जर म्हणलं असं नाही करायचं, असं राजामध्ये माहीत आहे, धम्म मलाही समजतो. हा आपला तुमचा सुमेध, विनयाचं काहीच नॉलेज नाही आहे, काही त्याला हे येत नाही. त्याला जर म्हणलं हे विनयात नाही पसंत बाप, राजा म्हणजे मला माहीत आहे, सांगू नका, धम्म मलाच माहीत आहे. म्हणजे असे सामनेर लहान लहान असून सुद्धा त्यांना मोठ्यानं समजवलेला की इथे चूक होत आहे, तो त्याच्या तोंडाला ओरबाडतो, सांगू नका. प्रत्येक भिक्षूचं, प्रत्येक सामनेराचं किंवा प्रत्येक याचं असंच आहे की मला सांगू नका, मला माहीतच आहे. माहीत तर काही नाही आहे आणि समोरच्यालाही तसं माहीत नाही आहे. समोरचा फक्त त्याचं मन दुखलं असेल एखाद्या गोष्टीनं म्हणून तो मोठा भिक्षू म्हणतो, हे असं नाही आहे. काहून? त्याचं मन दुखलं, त्याच्या मोठेपणाला ठेस पोहोचली म्हणून तो त्याची गलती काढत आहे. त्या सुधारण्यासाठी गलती नाही काढत की हे खरंच चूक आहे आणि प्रथा अशीच पडत जाईल आणि समोरच्या लोकांना सत्यता कळणार नाही, हा उद्देश नाही त्याचा. त्याचा समोरच्याला समजवण्याचा उद्देश काय? माझ्या मान सन्मानाला ठेस पोहोचली म्हणून तू जे म्हणतं ते तसं नाही आहे. तो हे त्याला त्याची चूक दाखवायची आहे की ते गलत आहे. समजावून सांगायचं नाही आहे, त्याच्यात सुधारणा करायची नाही आहे. हे समाजामध्ये याच प्रकारचं चालू आहे की मी म्हणतो ते खरं आहे, तू काय सांगतं? हे जे मी सांगितलं हेच खरं आहे, मी असं वाचलेलं आहे, मी असं ऐकलेलं आहे. या प्रकारे प्रत्येक व्यक्ती आपली बढाई चढावून सांगतो. पण पुरावा देऊन जर त्याला म्हणलं की सांग कुठे आहे पुरावा? भगवान बुद्धाचंच वचन आहे का ते? जसंच्या तसंच आहे का? तू सांगते तसंच आहे का ते? नाही सांगू शकत. तो तोडून मोडून आपल्या मनानुसार लोकांच्या समोर पेश करतो, मांडतो. त्याच्यामुळे धम्मलोप होण्याचं हे कारण आहे की धम्म जसाच्या तसा न सांगणे, जसंच्या तसं पाठांतर न करणे. तुमच्या वंदनेत किती चुका आहे, भयंकर, पण सुधार करायला तयार नाही, म्हणतात तसेच. मग यानं काय होते? येणारी पिढी तुमच्या मुखातलं वचन पकडते, ग्राह्य धरते आणि हे असंच म्हणत होते आमचे पूर्वज, बस पाठांतर करते. रटणे तर रटणं सुरू करतो, त्याचा अर्थ नाही, त्याचा पुरावा नाही, कोणत्या ग्रंथात लिहिलं ते माहीत नाही, फक्त रटणं. तो रटतो आणि पुढच्या पिढीच्या त्याच्या पुढच्या पिढीला त्याच्यापेक्षा गलत सांगतो. चाल विकृतीकरण होतं, धम्माचं विकृतीकरण होतो. म्हणून थोडंसं म्हणा म्हणजे सत्य आहे ते म्हणा, जसंच्या तसं म्हणा. तसं होत नाही, समजून घेत नाही की आमचं चुकते कुठे, तर आमच्या चुका लक्षात आणून द्या असं म्हणलं का कधी? तुम्हाला वाटते की आम्ही बरोबरच आहोत, आणि मी जेव्हा बाहेर जाऊन इकडे तिकडे ऐकतो सारा चुकायचो, एकही वचन त्या पुस्तकातलं नाही आहे, सारं तुमच्या मनातलं आहे. असं अनेकदा होते. तुम्ही आपल्याच मनातलं लावता, त्या पुस्तकाकडेही लक्ष देत नाही आणि शब्द असेल त्या शब्दाकडेही लक्ष देत नाही. मुचलिंदे न छट्ट मग आहे तर काय त्याला वेगळंच. बऱ्याच चुका आहे, पण आतापर्यंत तुम्ही आपल्या चुका काही कबूल केल्या नाही आणि म्हणलं नाही की आमच्या चुका कुठे कुठे याचा सुधारणा करतो, आमच्या नजरेत आणून दाखवा. कारण ठेस पोहोचतो. आपल्या चुका दाखवल्याचा आपल्या अहंकाराला ठेस पोहोचतो. त्याच्यामुळे चुका दाखवण्याचा काही सवालच येत नाही. आम्ही जसं म्हणतो तसं ऐका चुपचाप, नाही ऐकायचं असेल तर कान बंद करा. यामुळे धम्मलोप होते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीची बुद्ध वचनानुसार चूक काढता आली पाहिजे, परंतु कशासाठी? येणाऱ्या पिढीला सत्यता कळावं म्हणून. आणि बुद्ध वचन जोपर्यंत परिशुद्ध आहे तोपर्यंत धम्म सत्य रूपाने टिकून राहतो. जेव्हा त्याच्यामध्ये भेसळ होणं सुरू होतो, गलत वचन उच्चारले जाते, अर्थ बदलतात आणि अर्थ बदलला तर ते सत्य काम नाही करू शकत. जो लाभ पाहिजे तो देऊ शकत नाही, कारण गडबड आहे. म्हणून या प्रकारे योग्य प्रकारे जर आपण तासानं जर पेरणी केली तर त्याचं उत्पन्न बरोबर येईल, कारण डिस्टन्स ठेवून पेरणी करतो. पण आडवं तिडवं जर पेरलं तर एकही हातात नाही येणार, कारण जे उत्पन्न यायला पाहिजे ते येणार नाही. थोडंफार येणार, कारण त्याला जे
त्या भरायला पाहिजे, कंस भरायला किंवा कोणतं काही, तर ते भरणार नाही ना दाटून असल्यामुळे. आडवा तिडवा कसाही पेरणी केली तर, म्हणून या प्रकारचे लोक घडणारच नाही. पुढे सत्य त्याला धारण करणारे लोक घडणार नाही. कारण असत्याची पेरणी होत आहे, खोट्यापणाची पेरणी होत आहे, भेसळची पेरणी होत आहे, तर निघणार कसे समोरचे? तेच ग्रहण करणारे. मग उत्पन्न येणार नाही, त्याला लाभ होणार नाही. अरे हट, याच्यात काय पडलं नाही, लाभच येत नाही. आणि दुसरीकडे लाभ तर तुरंत आहे, नारळ फोड शेंदूर बुक्का लाभ, तुरंत लाभ घे, दुनियाभराचा लाभ आहे. मग असे तुम्ही जर चांगले गुण मुलांना शिकवले नाही तर दुसरे वाईट गुण शिकवायला तयारच आहे. तुम्ही जर योग्य प्रकारे सत्य सांगू शकले नाही तर असत्य सांगणाऱ्याची संख्या तुमच्यापेक्षा चौपट आहे, जाग्यावर पडलेली आहे. मग काय करा? तुमच्या मुलांवर जर योग्य संस्कार टाकू शकले नाही तर अयोग्य संस्कार टाकणारे लोक तयारच आहे. मग काय करा? तुम्ही संस्कारी जर नसले, तुम्ही जर योग्य वचन धारण करणारे नसले तर काय होईल? त्यांच्यापर्यंत गलत मेसेज जाणार आणि तो गलतच ग्रहण करणार. म्हणून पहिले आपल्या कुठे कुठे चुका होते सुधारणा केल्या पाहिजे. चुकीला चूक म्हणण्याची क्षमता आली पाहिजे. खरंच माझं इथं चुकते, निश्चितच मी सुधार करेल. सुधार केल्यामुळे कोणाचं भलं होईल? जो व्यक्ती सत्य बोलतो त्याचं भलं होईल. असत्य त्यागलं त्यानं, तेवढा लाभ होतो. म्हणून बुद्धवाणीबद्दल या प्रकारेच भाव असला पाहिजे की सत्यच मला ग्रहण करता आलं पाहिजे आणि माझ्या मुखातून सत्यच निघालं पाहिजे. भलाही थोडंसं निघेल, 2 शब्द निघेल, सत्य निघेल, प्रभावी असेल, लाभ देणारे असेल. म्हणून आपण समजलं पाहिजे की धर्म शिकतो आम्ही, अधर्म नाही. आणि अधर्म शिकल्यामुळे नुकसान आहे. अधर्म काय आहे? जे बुद्ध वचन नाही आहे त्याला बुद्ध वचन म्हणणे हे अधर्म आहे. बुद्ध वचन नाही आहे तरी बुद्ध वचन म्हणणे आणि सांगणे अधर्म आहे. हे अधर्माचं काम आम्ही करणार नाही. जे सत्य आहे त्यालाच ग्रहण करणार आणि त्याचा आचरण करणार, तेव्हा आम्हाला लाभ होणार. तर या प्रकारे बरेच लोक आपसामध्ये हेच झगडतात. ते भलते लोक काय सांगतात, आम्ही सांगतो ते खरं आहे. आणि कुठं गोष्ट तुम्ही जर पुराव्याने सिद्ध करायला लावली, पुरावा देऊ शकत नाही. कारण ते गोष्ट तिथली आहेच नाही त्या ग्रंथातली, आणि त्याला माहितीही नाही, अभ्यास नाही की कोणत्या ग्रंथातून घेतलं. जर त्याने ग्रंथातून घेऊन लिहून वाचून जरी सांगत असेल तरी सत्य सांगते. का? कारण तो पुराव्यासहित सांगतो. वाचून भलाही सांगतो पण बुद्धवचनच सांगतो ना, त्याचं पुण्य होतोच. त्यानं असं जरुरी नाही की कंठस्थच केलं पाहिजे, मुखपाठ सांगितलं पाहिजे, जरुरी नाही. त्यानं फक्त बुद्धवचन सांगितलं पाहिजे आणि सत्य सांगितलं पाहिजे. इथे आहे महत्त्वाची गोष्ट, सत्य असलं पाहिजे. तेव्हा त्याचंही पुण्य होते, सांगणाऱ्याचं आणि ऐकणाऱ्याचं सुद्धा पुण्य होते. या प्रकारे आपसामध्ये आम्ही झगडत आहोत. मला हे येते, मग तुला काय येते? मी अष्टांगिक मार्ग सांगतो, अष्टांगिक मार्गाचे असे आहे अंग, तुला काय येते? 4 आर्य सत्य असे आहे, असे नाही, असे आहे. दुसरा म्हणतो तसं नाही आहे, असं आहे. या प्रकारे वाद निर्माण होतो. काही भिक्षू अधुरी ऐचे आहे. सांगताना, धर्म सांगताना एक प्रकरण त्या यशवंतेचं आलेलं आहे. त्यांनी प्रवचन केलं, त्याच्यामध्ये सर्व बायांना सांगितलं जरुरी नाही की तुम्ही गळ्यातलंच काढलं पाहिजे. मंगळसूत्र घालू शकता कारण हा तुमचा नवरा होय. मंगळसूत्र पतीला खराब वाटते, पती मेला म्हणते ना, तर चांगलं नाही लोकांचे बोलणे ऐकणे. तुम्ही उपसताच्या दिवशी मंगळसूत्र घाला, हे त्याचं म्हणणं आहे. कुठून आणलं त्यानं? बुद्ध वचन तर नाही आहे. जे यश सांगत आहे ते बुद्ध वचन नाही आहे. कारण विशाखा मातानं जेव्हा तो हार 9 करोडचा हार त्यागला ना, का तशावरच उपवासात दिलं नसतं का भगवान बुद्धाने? हार काय आहे? काळे मणी थोडे आहे, सोन्याचा आहे, लाव, काही नाही. त्यागला ना तिनं, काढून ठेवला ना शील घेताना. म्हणून भगवान बुद्धांनी माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वेरमणी का म्हणलं? माळा धारण करायच्याच नाही उपवासामध्ये, अनुमती नाही बुद्धाची. मग त्याच्यामध्ये
लेपन विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा आले पुन्हा आभूषण विभूषण आलं लावायचं नाही त्याचा मी त्याग करतो आणि त्यानं काय सांगितलं यशनं लावू शकता मी माझ्या मनातलं सांगतो बाकीच्या भिक्षूचं मला काही माहीत नाही पण मी माझ्या मनातलं सांगतो पहा मनातलं सांगत आहे बुद्धाचं नाही सांगत आहे ते मनातलं सांगत आहे यानं काय होते अपप्रचार एक म्हणते असा म्हणते दुसरा म्हणते तसा म्हणते आता त्या ज्ञान असो की नसो जाणकारी असो की नसो त्याचं वय ज्ञानाचं असो की नसो तो तेवढा अनुभवी असो की नसो पण भंते सांगते तुम्हा लोकांना काय भंते सांगते थेरो आहे की महाथेरो आहे सांगणारा किती वर्षाचा आहे अनुभवी किती आहे तो सरळ म्हणते की मी माझ्या मनातलं सांगतो बाकीच्या भंतेचं मला काही माहित नाही सरळ म्हणतो ना मग कुठलं सांगत आहे तो आणि बाकीचे भंते कुठलं सांगतो की मला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वीरमणी कुठलं सांगतो बुद्ध वचन सांगतो बाकीचे भंते या प्रकारे अपप्रचार पसरतो समाजामध्ये आणि दोन मताचा प्रवाह वाहतो अधूर ज्ञान योग्य प्रकारे जाणकारी लोकांना काय वाटते ज्ञानान भंतेचा शिष्य आहे भरपूर ज्ञानी आहे प्रगती चालला करतो याच्यावर यूट्यूबवर सांगत आहे लोकांना मस्त आवडते पण त्याच्यातलं तोलून तपासून पाहत आहे का हे भंते असे सांगतात महाथेरो असून सारेच्या सारे भंते म्हणते की मंगळसूत्र घालायचं नाही सोनं चांदी लावायचं नाही आणि हा एकटाच म्हणते की मी माझ्या मनानं सांगतो कोणाला खरं मान तुमच्या लोकांची त्याच्यावर श्रद्धा आहे खरं तर मानणार आणि कुणीकडे चालले सत्याकडे चालले की असत्याकडे चालले संशोधन केलं का कधी की खरंच याचं इथं चुकलं बा काढू शकतात चुका नाही ताकद नाही मी आजच मेसेज टाकला त्याच्या गलत बता रहा है हे असं आहे ते म्हणून नवीन नवीन जे दिसतात त्यांना अनुभवच आहे आणि मोठ्या बंदेचा शिष्य म्हणून खूप ज्ञानी आहे चुकीचं आहे तुमचं मत ते फक्त पुस्तकी ज्ञान आहे मोठ्या बंदेजीला जरी विचारलं ना ज्ञानानंद बंदेला तरी सांगणार नाही की मंगळसूत्र लावता येते कारण त्यांच्याजवळ राहिलो आम्ही ते नाही म्हणणार की माला गंध धारण करा तुम्ही लेपन लावा आणि तुम्ही दागदागिने अलंकार लावा उपवास या दिवशी कधी नाही म्हणणार तसा उपदेश करतच नाही हे कारण या प्रकारे असे अधूर ज्ञान असणारे सुद्धा समाजामध्ये आहे पण तुमची चिकित्सक बुद्धी अजून वाढली नाही फक्त मिथ्या श्रद्धा आहे थोडीफार एखाद्या ते पक्की करत आहे तुम्ही मिथ्या श्रद्धेला पक्की करत आहे परंतु त्याच्याशी सत्याची जोड नाही लावत आहे कसोटी नाही लावत आहे की कसोटीने तपासून पाहावं तर तिथे पुरावे आहे आणि तो विचारतो पुन्हा कुठे लिहून आहे कोणत्या ग्रंथात आहे सरळ सरळ 8 शिलामध्ये दिलेलंच आहे की मी माला गंध लेपन धारण करणार नाही पुन्हा कोणता पुरावा पाहिजे दुसरा पुरावा आहे की विशाखा मातानं एवढा मोठा आभूषण उतरवलं काढून ठेवलं आणि त्याच आभूषणामध्ये जागा घेतली त्याला 27 करोड रुपये खर्च करून विहार बांधून दान केलं कोणत्या पैशात तेच तर आहे दागिने उतरवलेले गाठोड बांधून ठेवलेले आनंद बंदेचा हात लागला मी स्वीकारत नाही म्हणे घेत नाही बनते म्हणे मी स्वीकारत नाही सोनं काय करू होणाऱ्याकडे नेलं त्याच्यावर पैसे नाही द्याले तिनंच ठेवून घेतलं आणि तेवढे पैसे देऊन जागा घेतली कितीची 9 करोडची जागा घेतली 9 करोड रुपये बांधकामाला लावले आणि 9 करोड रुपये संघदानाला लावले किती लावले एकूण 27 करोड रुपये पूर्वाराम बुद्धविहार बनवून भिक्षू संघाला हातावर धारबद्ध पाणी सोडून दान केलं काय करावं लागते विहार हातावर धारबद्ध पाणी सोडून विहार दान करावं लागते संघाला तेव्हा पुण्य होते नाहीतर पापही पाप
संघदानाची प्रथा अशी असते, हातावर धारबद्ध पाणी सोडून, की पाणी सोडलं आजपासून आम्ही या विहारावर, आमचं नाही आहे, हे संघाचं आहे. आणि आम्ही त्या विहारांना मंगल कार्यालय का बनवतो, सभेचं नाच गाण्याचं केंद्र काय बनवतो, डान्स काय ठेवतो, कव्वाल्या काय ठेवतो, सांस्कृतिक भवन लिहा ना पुढे. सांस्कृतिक भवन कोण मनाई करते? बुद्धाची मूर्ती काढून टाकायची, सांस्कृतिक भवन लिहायचं किंवा मंगल कार्यालय लिहायचं, खतम का? कोणी म्हणत नाही. हर जागेवर हीच क्रिया सगळीकडे, म्हणून समाजामध्ये धर्म रुजत नाही. आज जिथे गेलो त्या गावामध्ये गोंडपिपरी, तिथे सर्व लोकांनी, अर्ध्या लोकांनी निर्णय घेतलेला आहे, भंतेला विहारात येऊ द्यायचं नाही, भंतेला वर्षावासाला ठेवायचं नाही, भंतेला दान द्यायचं नाही, भंतेजवळ अजिबात जायचं नाही, भंतेला भोजनही द्यायचं नाही. आणि उपोषणवाल्या तुम्हीही विहारात जा, उपोषणवाल्या. आणि ज्या उपोषणवाल्या विहारात जातात, अरे या बाईचा नवरा मेला का? आता नवरा त्या मंगळसूत्रात आहे, म्हणून यशनं सांगितलं की तुमचा नवरा मेला म्हणते कोणी तर तुम्ही घाला. पण तुमची संस्कृती काय ते लोकांना कळू द्या. आज म्हणतील, उद्या म्हणतील, 15 दिवस म्हणतील, 1 महिना म्हणतील, पण उद्या झालो तुमची संस्कृती जेव्हा वर येईल तेव्हा सर्वच जणी जेव्हा बिना मंगळसूत्राच्या दिसेल, कोणाची ताकद आहे म्हणण्याची? मग म्हणणार की एवढ्याचे नवरे मेले का, असं म्हणणार. ताकद नाही का? कारण संस्कृती रुजायला, डोळ्यासमोर यायला लागली, त्याच्यामुळे ताकद होत नाही. तुम्ही संस्कृती दाबून ठेवता, लपून ठेवता, चोरून लपून धर्म आचरण करता, त्याच्यामुळे लोकांना वाटते की 4 बाया तर अशा दिसतात ना, 4 बाया अशा दिसतात, मग काय म्हणावं, तुमच्या धर्मात काय आहे म्हणून कळतच नाही, दुसऱ्याला कळूही देत नाही तुम्ही. त्याच्यामुळे धर्म पुरेपूर अदर लोकांपर्यंत पोहोचतच नाही तुमच्या या खोटारडेपणामुळे. खोटं जीवन जगत आहे असं होते. म्हणून विहार कोसाड पडलं, त्या विहारात इतकी गंदगी आहे, टाला फलायला तयार नाही, कोणी झाड मारायला तयार नाही. विहार कसे ओसाड पडतात? बंदीजी नाही पाहिजे तेव्हा विहार कसं राहतो? विहारात थोडंसंही गमत नाही, विहार नाही राहत, जात नाही, एक व्यक्ती जात नाही त्या विहारात म्हणते सर्वांनी बंद केलं म्हणे. त्यानं विहार खूप मोठा आहे, एवढंच लांब आहे, याच्यापेक्षा थोडंसं लांब आहे, खूप मोठं विहार, परंतु कोणी जायला तयार नाही. त्याला लावून विहाराच्या समोर चांगलं बोधिवृक्ष आहे, संडास बाथरूम आहे, पण समोरचं पटांगण, फुलं गट्टू बसवले, सारे चिल्यानं त्या पानानं पूर्ण कचऱ्यानं भरलेले. काय समाजाने दिलेल्या पैशाची काय तुम्ही त्याचा लाभ देत आहे, त्यांना वापर करत आहे, पाप कर्म करत आहे. समाजाला येणाऱ्या पिढीला जे द्यायला पाहिजे त्या विहारातून ते मिळत नाही आहे. मग ते लोक भटकणार नाही का देवळामध्ये, मंदिरामध्ये? तुमचे विहार जेव्हा बंद आहे येणाऱ्या पिढीला, तुमच्या विहारामध्ये त्याला आपुलकीची भावना शिकवल्या जात नाही, त्याला बुद्धाबद्दल श्रद्धा उत्पन्न करण्याचं शिकवल्या जात नाही, त्याला नतमस्तक होण्याचा, आदर्शाची पूजा करण्याचं शिकवल्या जात नाही, तर ह्या विहारात काय करेल तो येऊन? तो विहार का म्हणणार? मग जिथे पूजा केल्या जाते, नारळ फोडल्या जाते, शेंदूर बुका लावल्या जाते, तिथं का नाही जाणार? आणि मग तुम्ही म्हणाल भटकला रे. कसा भटकला? कुणामुळे? तुमच्यामुळे येणारी पिढी गलत मार्गावर जात आहे. याला जबाबदार ते पिढी नाही आहे, भटकवणारे. आपल्या स्वार्थापोटी, आपल्या लालचीपोटी, आपल्या अहंकारापोटी जे कार्य व्हायला पाहिजे तिथे ते होत नाही. त्याच्यामुळे येणारी पिढी कुठे जाऊन डोकं टेकवते बिचारी. त्याला ते लाभ पाहिजे. पास झालो नाही तो फोडणार, मार्क कमी आले फोडणार, लाव पेढा, लाव अगरबत्ती, काय करणार? कुठेतरी करा ना. शेंदूर बुक्का रस्त्यात दिसते, ठेव भाव त्याच्यावर, दगडावर ठेवते. तुमची पिढी जे बिघडणार आहे याला कारणीभूत दुसरा कोणी नाही, तुम्हीच लोक आहात. आणि तुम्हीच लोक राहणार. विहार जे नेस्तानाभूत होणार आहे याला कारणही तुम्हीच लोक राहणार. विहाराचे लग्नाचे केंद्र आणि असे सांस्कृतिक भवन बनणार आहे. फक्त बुद्ध एक कोंडवाड्यासारखा राहणार. आम्ही काय करतो ते पहा. बऱ्याच विहारामध्ये व्हिडिओ आले
इकडं मोठा बॉक्स लावून ते डीजे मस्त नाचत आहे बुद्धासमोर. बऱ्याच विहारातले व्हिडिओ आले. बुद्धासमोर डान्स चालू. काय बनवलं त्या विहाराला? डान्स करण्याचं सभागृह केंद्र बनव असं आहे बऱ्याच ठिकाणी. म्हणून आपण सुधार केला पाहिजे. धार्मिक लोक पदावर पाहिजे, श्रद्धावान पदावर पाहिजे. असे अहंकारी आणि आपल्या याच्यासाठी मनमानी करणारे पदावर नाही पाहिजे. ते ना येणाऱ्या पिढीला काही देऊ शकत, ना त्या पवित्र वास्तूची देखभाल करू शकत. त्याच्यासाठी ते पवित्र नाहीच. विहारात येऊन दारू पितील, पाप कर्म करतील, नरकात जातात. पवित्र जागेवर जर पाप कर्म करतील ना, नरकात जातात. सुगती नाही त्याची. हे पवित्र केंद्र आहे. इथं तर दारूवाल्याला एंट्री नाही आहे, प्रवेश नाही. दारू पिऊन आला असेल, बिडी उडून आला असेल, खर्रा खाऊन आला असेल, प्रवेश नाही आहे त्याला. तिथे त्याच्या तोंडात चल थूक, एक तिकडे गुळला करून ये, चल तुझ्या तोंडाची वास आहे, निघ लवकर. नाही ठेवल्या जात. पवित्र स्थळ आहे. बिमार लोक, अशांत लोक, व्याकुल लोक, रोगी लोक विहारात येण्याची इच्छा करतात. कशासाठी? त्याला माहीत आहे की हे पवित्र केंद्र आहे आणि इथं माझे कोणतेही रोग बरे होतात माहीत आहे. आणि बरेच लोकांचे झाले आहे, कारण त्याची श्रद्धा आहे. बुद्धावर श्रद्धा आहे, बुद्ध रूपावर श्रद्धा आहे, म्हणून त्याला लाभ होतो. तर श्रद्धेमुळे लाभ होतो. मग त्या पवित्र स्थळाला कसं ठेवलं पाहिजे? पवित्रच ठेवलं पाहिजे. पवित्रतेचे तरंग वाढले पाहिजे का घटले पाहिजे? आणि आम्ही जर दारुड्या लोकांना प्रवेश देत असेल, दारू पित असेल, इथे खरे खाणारे लोक येत असेल, फालतूच्या चर्चा करणारी येऊन झोपत असेल, बसत असेल, तर काय पाप कर्म करणाऱ्यासोबत आपण पापामध्ये सहभागी होतो, तर आपली हानी करतो. पवित्रतेच्या स्थळाला जपलं पाहिजे. हा पुरा पवित्र परिसर आहे. या गेटपर्यंत, बाउंड्रीपर्यंत पवित्र परिसर आहे. या पवित्र परिसरामध्ये ना खेळण्यासाठी आहे, ना बागडण्यासाठी आहे, ना शिवीगाळ करण्यासाठी आहे, ना नशा करण्यासाठी आहे, ना नशावाल्याला एंट्री आहे. गेटच्या अंदर प्रवेश नाही आहे. ना गदारोळ करणाऱ्यासाठी, ना डीजे लावणाऱ्यासाठी, ना लग्न लावणाऱ्यासाठी हे स्थळ नाही आहे. हे पवित्र जागा. इथे कोणत्या प्रकारे मनमानी चालत नाही. आणि मनमानी करायला लागलो तर पवित्रता केव्हा नष्ट झाली पता नाही लागत. आणि सारा डीजेचा आणि याचा आणि त्याचा गोंधळ सुरू होऊन जाते. मग प्रत्येक मुलंही आले तरी नाचायला लागतात. काहून? इथं जे कार्य चालते त्याचे तरंग त्याला सूट होतात. आणि बिमार लोकांना हे तरंग सूट होत नाही, अशांत लोकांना सूट होत नाही. म्हणून धर्माचे तरंग असेल तर खिचत येतात. रोगी खिचत येतो, अशांत व्यक्ती खिचत होतो. कारण त्याला माहीत आहे की माझ्या घरी शांती नाही आहे, विहारात शांती आहे, सुख आहे, समाधान आहे. त्यामुळे म्हणून आंधळ्या लोकांनी जग भरलेलं आहे. आणि सारे लोक आंधळे, हे मी म्हणतो ते खरं आहे, मी म्हणतो ते खरं आहे, हे चालू आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, अपकाते मनुष्येषु यं जना पारगामितो अथायं इतरापजा तीरमेवानुधावती. म्हणून बुद्ध काय म्हणतात? जे ओघ पार करून जाणारे आहे, निर्वाणाकडे जाणारे आहे, मुक्तीकडे जाणारे आहे, शील पालन करणारे आहे, यांची संख्या बोटावर मोजण्याजोगती आहे. लोक मानवात फारच थोडी आहे. मानव जातीमध्ये असे लोक ओघ पार करून जातील दुःखाचा, असे लोक थोडे असतात. आणि बाकी सर्व तर या तीरावरून इकडे तिकडे धावणाऱ्याची संख्या जास्त आहे. नदीच्या या काठावर इकडे धावणे, तिकडे धावणे, अशाच लोकांची संख्या जास्त आहे. परंतु पूर ओलांडून पाण्याच्या पलीकडे जाणाऱ्याची संख्या बोटावर मोजण्याजोगती सापडतील. अशाच लोकांची संख्या जास्त आहे जे इकडून तिकडे धावणारे आहे. म्हणून शहाण्या माणसाने दुर्लभ अशा मानव जन्माचा सदुपयोग करून घ्यावा. दुर्लभ आहे मानव जन्म. दुर्लभो मनुष्य जयो. मनुष्य जन्म कसा आहे? दुर्लभ आहे, पुन्हा मिळणे कठीण आहे. म्हणून हा जन्म मिळालेला आहे. या जन्माचा आपण योग्य सदुपयोग करून घेणे योग्य. जे चांगले व हितकारक असेल ते संपादन केले पाहिजे. हातून घडलेले एखादे पाप थोडेसे आहे, त्याची मला बाधा होणार नाही असे समजू नये. त्याकडे दुर्लक्ष करून
चालणार नाही, कारण एक एक थेंब पडून पाण्याचा घडा बनत असतो. आपण पाहिलं ना, घडा भरतो म्हणून पाण्याचा घडा भरत असतो. उत्पन्न होणारा जंग, लोह्यापासून जो उत्पन्न होणारा जंग काय करतो? लोह्याला लागलेला जंग काय करतो? त्या लोह्याला संपवून टाकतो. म्हणून आपल्याला त्या अज्ञानाची लागलेली कीड काय करतो? सद्धर्म संपवून टाकतो आपल्यातला. म्हणून लोखंडाला लागलेला जंग लोखंडाला खतम करून टाकतो, खाऊन टाकतो. किंवा दगडापासून उत्पन्न झालेला हिरा, दगडातून उत्पन्न झालेला हिरा काय करतो? दगडालाच कापून टाकतो, दगडाला चिरता येते. त्याप्रमाणे तो आपला नाश करील हे निश्चित. स्वतःच परिश्रम करून आपली शुद्धी करून घ्यावी, कारण शुद्धी अशुद्धीच्या बाबतीत कोणीही इतरांना मदत करू शकत नाही. शुद्धी अशुद्धी करून घेतली नाही आणि स्वतःच्या ठिकाणी असलेल्या पापाला वाव दिला तर या अखिल विश्वामध्ये कोणतेही स्थान नाही की ज्या ठिकाणी लपून बसले असता त्या पापापासून सुटका होईल. आहे का असं स्थान एखादी? पाप कर्म केलं आणि तिथून त्या पापापासून आपण वाचून राहू. समुद्राच्या तळाशी जाऊन बसलं, बचाव होईल का? एखाद्या गुफेमध्ये जाऊन बसलो, बचाव होईल का? घनदाट अरण्यामध्ये जाऊन बसलो, बचाव होईल का? का? कारण मृत्यू आपल्या सोबत आहे, बाहेर नाही आहे. तो टपून आहे की कर्म वाढले की आपोआप तो झडप घालतो. त्याप्रमाणे असे कोणतेही विश्वास स्थान नाही की जिथे बसले असता मृत्यू टळेल. टळणार एकही जागा नाही. आणि या जगात अंत करणारा मृत्यू आला असता त्यातून कोणीही सुटका करून देण्यास तयार नाही. मला मरण येऊन राहिलं, मला कोणीतरी वाचवा वाचवा म्हणल्यानं वाचवणार का? या जगात असा कोणी नाही की मृत्यूपासून आपली सुटका करू शकेल. मदत करणारा कोणीही नाही, नातेवाईक वाचविणार नाही. म्हणून वेळीच जागे होऊन या विश्वाचे यथातथ्य ज्ञान संपादन करण्याकरिता कमरा कसा काय करा? कंबर कसा दुःखमुक्ती करिता. त्यात कंबर कसाव्यात, कारण आळशी माणसाला ज्ञानाचा मार्ग सापडत नसतो. झोपा काढणाऱ्या व्यक्तीला ज्ञानाचा मार्ग सापडत नाही. मग कोणाला उठवता येते? जो व्यक्ती एक झोपून आहे आणि एक झोपेचं सोंग करत आहे, कोणाला उठवता येते? दोघांचं झोपलेल्या माणसाला जागा करता येते. बाबासाहेब म्हणतात झोपलेल्या माणसाला जागा करता येते, पण झोपेचं सोंग करणाऱ्याला जागा नाही करता येत. जो नवीन व्यक्ती असेल अदर धर्माचा तो बुद्धिस्ट बनू शकते, लवकर धम्म ग्रहण करू शकते. परंतु जो स्वतःला बौद्ध म्हणणारा व्यक्ती, त्याला कितीही धर्म सांगितला तरी त्याने काय केलेलं आहे? झोपेचं सोंग घेतलेलं आहे. तो जागा होऊ शकत नाही. दुसऱ्या धर्माचा कोणताही व्यक्ती धडाधड धर्म स्वीकारून राहिले, दीक्षा घेत आहे. आणि हे लोक आपल्या घरात मस्त खाऊन पिऊन झोपा काढत आहे. धर्माशी काही लेनदेन नाही. म्हणून झोपल्या माणसाला उठवता येते, जागा करता येते, पण झोपेचं सोंग करणाऱ्याला जागा करता येत नाही असं बाबासाहेब म्हणतात. म्हणून अज्ञानी व्यक्तीला मार्गच सापडत नाही. माणसाने हेही ध्यानात ठेवावे की या जगात कोणताही मनुष्य निंदेतून सुटलेला नाही. निंदा तर सर्वांचीच होते. मौन धारण करणाऱ्याची निंदा होते, कमी बोलणाऱ्याची निंदा होते, आणि लांबलचक बोलणाऱ्याचीही निंदा होते, आणि बडबड्याचीही निंदा होते. निंदा कोणाची होत नाही? सर्वांचीच होते. म्हणून आपण त्याची पर्वा करू नये. आपला मार्ग जर योग्य आहे तर त्या मार्गाने चालायला काही हरकत नाही. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की आंधळ्याची संख्या भरपूर आहे, आपसात वादविवाद करणाऱ्याची संख्या भरपूर आहे. तर आज आपण पाहिलं आंधळ्याचा हत्ती.
आंधळ्याचा हत्ती, आंधळ्या लोकांनी दाखवला हत्ती. प्रत्येक जण म्हणतो की हा हत्ती, सोंड म्हणजे हत्ती, दात म्हणजे हत्ती, पाय म्हणजे हत्ती, केस म्हणजे हत्ती, सोटा म्हणजे हत्ती, खांब म्हणजे हत्ती. सर्वांनी आपापली प्रतिक्रिया दाखवली आणि त्यांच्या परीने ते सत्य आहे, परंतु आंशिक सत्य आहे. खऱ्या अर्थाने सत्य जर पाहिजे तो व्यक्ती शांत राहतो, कमी बोलतो आणि आचरण जास्त करतो. आपल्यातले दुर्गुण नाहीशी करण्यासाठी प्रयत्न करतो. तो आहे व्यक्ती सत्याला हत्याला जाणणारा. त्याला हत्ती कळते की हत्ती असा नाही आहे, हत्ती असा आहे. तो थोड्याशा अंगाला घेऊन वादविवाद करत नाही किंवा थोड्याशा तत्वाला धारण करून तो कुणाशी हे सत्य आहे की ते सत्य आहे की मी म्हणतो ते सत्य आहे करत नाही. तो फक्त आचरण करण्याचं काम करतो. श्रवण करतो सगळीकडलं, पण घ्यायचं काय आणि सोडायचं काय एवढी प्रज्ञा त्याला असते आणि तो प्रज्ञेनंच काम करतो आणि प्रज्ञा वाढीसाठीच काम करतो. कोणाचं डिमोशन करण्यासाठी किंवा कोणाला कमी लेखण्यासाठी किंवा कोणाच्या चुगल्या करण्यासाठी कधीही तो काम करत नाही. त्याला जर खरा हत्ती जर पाहिजे असेल तर तो खऱ्या हत्तीच्या शोधात असेल तर तो फक्त वाटचाल करेल. कोणाशी कुठल्या प्रकारे चर्चा आणि वादविवाद करणार नाही. त्याला खरा हत्ती कळते, तो खऱ्या हत्तीला पाहायला चालला असं होते. तर आज आपण पाहिला आंधळ्याचा हत्ती आणि आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण काय करायचं, काय करायला पाहिजे. तर आजच्या दिनी एवढंच सांगून मी माझी उर्वरित शब्द इथे थांबवतो. सर्वांचे मंगल हो. सर्व प्राणी मात्राविषयी मंगलमैत्री करतो की जे दृश्य अदृश्य प्राणी जो सूक्ष्म अतिसूक्ष्म जलचर थलचर गगनात उडणारे सरपटणारे बिना पायवाले, 2 पायवाले, 4 पायवाले, अनेक पायवाले, मनुष्य हा कोणत्याही जातीचा असो, पंथाचा असो, संप्रदायाचा असो, हित चाहणारा असो, अहित चाहणारा असो, जो दूरचा असो, जवळचा असो, मित्र असो, शत्रू असो, सर्वांपर्यंत हे पुण्यकर्म पोहोचो आणि या पुण्याच्या बलाने दुःखातून भयातून रोगातून मुक्त हो. चारही दिशेला असणारे देवतागणे पुण्यकर्म स्वीकार करो. गुरुजनांना, आचार्यांना, उपाध्यायांना, ज्ञातिगणांना हे पुण्यकर्म पोहोचो. या पुण्याच्या बलाने ते दुःखातून मुक्तीकरिता, निर्वाण सुखाकरिता त्यांना हे पुण्यकर्म सहाय्यक ठरो आणि पुण्याच्या बलाने श्रद्धाशील त्याग प्रज्ञा प्राप्त हो. बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. यानंतर संपूर्ण प्राणी मात्राविषयी मंगलमैत्री करूया आणि या मंगलमैत्रीने त्यांना सर्वांना पुण्य अनुमोदन करू, पुण्य वितरण करूया.